भगवद्गीता अध्याय 1. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजय, माझ्या पुत्रांनी आणि पांडूच्या पुत्रांनी युद्ध करण्याच्या इच्छेने कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित येऊन काय केले? संजय म्हणाला, हे राजा, पांडुपुत्रांच्या द्वारा संघटित केलेले सैन्य पाहून राजा दुर्योधन आपल्या गुरुकडे गेला आणि पुढील शब्द बोलला. हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न यांनी आपल्या कौशल्याने रचलेली ही विशाल पांडवसेना पहा. या सैन्यात भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. युयुधान, विराट आणि द्रुपद सारखे महान योद्धे आहेत. इथे श्रेष्ठ शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शौभ्य यांच्यासारखे योद्धे आहेत. इथे पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी आहेत. परंतु हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुमच्या माहितीकरिता माझ्या सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी विशेष पात्र असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांविषयी मी तुम्हाला सांगतो. इथे आपण स्वतः भीष्म पितामह, कर्ण, कृप, अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा नामक सोमदत्त पुत्रासारखे युद्धात नेहमी विजयी ठरणारे योद्धे आहेत. माझ्यासाठी स्वतःचा प्राण धोक्यात घालण्यास सज्ज असलेले अनेक शूरवीर इथे आहेत. ते सर्व विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धकलेत निपुण आहेत. आमचे सामर्थ्य अतुलनीय आहे आणि पितामह भीष्मांमुळे पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु भीमांनी काळजीपूर्वक रक्षिलेली पांडवांची शक्ती मर्यादित आहे. आता तुम्ही सगळ्यांनी सैन्य व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे. नंतर कुरुवंशातील वयोवृद्ध, महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी भीष्मांनी मोठ्याने सिंहगर्जनेप्रमाणे आपला शंख वाजवला आणि त्यामुळे दुर्योधन आनंदित झाला. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, तुताऱ्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्याचा एकत्रित आवाज अत्यंत भयदायी होता. दुसऱ्या बाजूला शुभ्र घोड्यांनी युक्त अशा एका महान रथात विराजून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी दिव्य शंख वाजवले. भगवान श्रीकृष्णांनी आपला पांचजन्य नावाचा शंख वाजवला, अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि अतिदुष्कर कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर याने आपला शंख अनंत विजय वाजविला आणि नकुल आणि सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक शंख वाजविले. महान धनुर्धारी काशीचा राजा, महान योद्धा, शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचा पुत्र आणि इतर राजे जसे पराक्रमी शस्त्रधारी सुभद्रेचा पुत्र सगळ्यांनी आपापले शंख वाजविले. हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश आणि पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांचे हृदय विदीर्ण झाले. हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन, व्यूहरचनेतील धृतराष्ट्र पुत्राकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढील प्रमाणे म्हणाला.
अर्जुन म्हणाला, हे अच्युत, कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल, म्हणजे इथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. धृतराष्ट्राच्या दुष्ट बुद्धी असलेल्या पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने इथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, अर्जुनाने याप्रमाणे संबोधित केल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्याच्या मध्यभागी सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सगळ्या राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, इथे जमलेल्या सगळ्या कुरुवंशांना आता पहा. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोन्ही पक्षांच्या सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. कुंतीपुत्र अर्जुनाने सगळ्या प्रकारच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहिले आणि तो करुणेने व्याकुळ होऊन म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, युद्ध करण्याच्या इच्छेने जमलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराचे सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. माझं संपूर्ण शरीर थरथरत आहे. अंगावरचे केस उभे राहिले आहे. माझ्या हातातून धनुष्य गांडीव निसटतो आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. इथे यापुढे मला थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्ण, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून कोणाचे कसे कल्याण होणार हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. हे गोविंद, आपल्याला राज्य, सुख किंवा जीवनाचा काय उपयोग जेव्हा हे सगळं ज्यांच्यासाठी इच्छितो तेच या युद्धभूमीवर उभे आहेत. हे मधुसूदना, जेव्हा शिक्षक, पिता, पुत्र, आजोबा, मामा, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातेवाईक आपले प्राण आणि संपत्ती त्यागायला तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारायची इच्छा का करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय, तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार? जर आम्ही या आतेताई आक्रमकांना मारले तर पाप लागेल. म्हणून धृतराष्ट्रपुत्रांनी आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही. यापासून आम्हाला काय लाभ होणार? हे माधव, आपल्याच नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ? हे जनार्दन, जरी लोभाने प्रभावित झालेल्या या लोकांना आपल्या कुटुंबाची हत्या करण्यात आणि आपल्याच मित्रांशी भांडण्यात दोष दिसत नसला तरी सुद्धा कुटुंबाचा नाश केल्यामुळे होणारा अपराधाची जाण असताना आम्ही अशा पापकृत्यामध्ये का सहभागी व्हावे? कुळाच्या नाशामुळे शाश्वत वंशपरंपरा नष्ट होते आणि त्यामुळे उर्वरित कुटुंब अधर्म करण्यास गुंतले जाते. जेव्हा कुटुंबात अधर्म प्रगल्भ होतो तेव्हा हे कृष्ण, स्त्रिया असुरक्षित होतात आणि स्त्रीत्वाच्या अधःपतनातून हे वृष्णीच्या वंशजा अवांछित संतती उत्पन्न होते. अवांछित लोकसंख्येच्या वाढीमुळे कुटुंब तसंच कौटुंबिक परंपरा नष्ट करण्याची नरकमय परिस्थिती निर्माण होते. अशा भ्रष्ट कुळातील पूर्वजांचे पतन होते,
कारण त्यांना अन्न अथवा पिंड आणि जल अर्पणाची क्रिया पूर्णपणे थांबते. वंश परंपरा नष्ट करणाऱ्या आणि या प्रकारे अनावश्यक संतती उत्पन्न करणाऱ्या दुष्ट कृत्यांमुळे सर्व प्रकारचे सामुदायिक योजना आणि कुटुंब कल्याणाची सर्व कार्ये उद्ध्वस्त होतात. हे कृष्ण, हे प्रजापालक, गुरु शिष्य परंपरेद्वारा मी असे ऐकले आहे की कुल परंपरेचा विध्वंस करणारे नरकात नित्य निवास करतात. अरे रे, किती विचित्र गोष्ट आहे की आपण पाप करण्यास तयार झालो आहोत. राजेशाही सुख उपभोगण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन आपण आपल्याच नातेवाईकांना मारण्यास तयार झालो आहोत. शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी हातात शस्त्रे घेऊन निशस्त्र आणि रणांगणावर प्रतिकार न करणाऱ्या मला मारले तर माझ्यासाठी बरे. संजय म्हणाला. याप्रमाणे बोलून अर्जुन रणभूमीवर रथात आसनावर बसला आणि बाणांसहित धनुष्य बाजूला ठेवून मनामध्ये शोकाकुल झाला.